नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी दिनांक 12 डिसेंबर 2025 महामायनॉरिटी NGO फोरमच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मंत्री माणिकराव कोकाटे, अल्पसंख्याक विकास व औकाफ महाराष्ट्र राज्य यांना निवेदन. अल्पसंख्याक समाजाला राज्य विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य समाजाच्या विविध आवश्यक मागण्याच्या बाबत हे निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनावर जाकीर सिकलगार, संस्थापक अध्यक्ष MMNF, डॉक्टर प्राध्यापक असलम बारी, कार्याध्यक्ष मोहसिन शेख, सहसचिव आणि उस्मान शेख, जिल्हा अध्यक्ष परभणी यांनी हे निवेदन दिले आहे. संपूर्ण देशातील अल्पसंख्याक समाज हा मागासपेक्षा मागास आहे हे शासनाच्या विविध समित्यांनी जाहीर केले आहे. परंतु विश्वगुरू होण्याकडे वाटचाल करीत असलेल्या आपल्या देशासाठी आपल्या राज्यातील मागासलेल्या अल्पसंख्याक समाजाला विकासाचे मुख्य प्रवाहात आणणे खूप आवश्यक आहे व यासाठी आम्ही योग्य उपाययोजना सूचित सुद्धा केलेल्या आहेत. नंबर 1, अल्पसंख्याक विभागाला निर्मितीपासून कधीही पुरेसा अधिकार कर्मचारी नियुक्ती दिलेली नाही, म्हणून पुरेसा व स्वतंत्र अधिभाराचे अधिकारी कर्मचारी नियुक्त्या व्हाव्यात. नंबर 2, अल्पसंख्याक समाज मागासपेक्षा मागास आहे व लोकसंख्येने 18 ते 20% आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास विभागाचे वार्षिक बजेटही खूप नगण्य 0.2% पेक्षा कमी आहे. हे बजेट किमान 5% मंजूर करावे व मुख्यमंत्री अल्पसंख्याक विकास कार्यक्रम बनवून नाविन्यपूर्ण नवीन विकास योजना बनवण्यात, जेणेकरून अल्पसंख्याक समाज का हा राज्याचे देशाचे विकासाचे मुख्य प्रवाहात येईल. नंबर 3, दर तिमाहीस आपल्या अध्यक्षतेखाली राज्य अल्पसंख्याक विकास आढावा बैठक आयोजित करावी. अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत मंत्रालय, आयोग, आर्थिक विकास महामंडळ, वक्फ बोर्ड, आयुक्तालय, जिल्हा अल्पसंख्याक कार्यालय या सर्व ठिकाणी पुरेसा व स्वतंत्र अधिभार असलेले अधिकारी कर्मचारी हवेत व त्यांचे वेतनाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी. अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या एकूण राज्य लोकसंख्येपेक्षा 20% असताना व मागासलेपण विचारात घेता एकूण बजेटच्या किमान 10% बजेट अल्पसंख्याक विकासासाठी पाहिजे, म्हणजे 2025-26 साठी 60,000 कोटी बजेट पाहिजे. ही फक्त अधिकाऱ्याची योग्यच मागणी आहे. मौलाना आझाद महामंडळाचे कंपनी कायद्यानुसार नवीन संरचना करावी. मौलाना आझाद महामंडळ, अल्पसंख्याक आयोग, वक्फ बोर्ड यांना पुरेशी कार्यालय इमारत पाहिजे. अल्पसंख्याकांना राज्याचे मुख्य विकासात सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्री अल्पसंख्याक विकास कार्यक्रम निर्माण करून आवश्यक नवीन योजना मंजूर कराव्यात. संविधानिक हक्कानुसार सर्वच धर्माची प्रार्थना स्थळे दंड भरून नियमित करावे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर व दंगली भडकवणाऱ्यावर कारवाईसाठी अल्पसंख्याक सुरक्षा कायदा मंजूर करावे. पंतप्रधान 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रमाची व अल्पसंख्याक हक्क दिनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी किमान 25 कोटी निधी, शिक्षणासाठी 1ली ते 7वी मध्ये शिकणाऱ्यासाठी किमान 3,000 ते 7,000 इतकी शिष्यवृत्ती मंजूर करावी. अल्पसंख्याकांसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी वसतिगृह सुरू करावेत. उर्दू माध्यमाच्या सर्व अनुदानित शाळांमध्ये उर्दू, मराठी, इंग्रजी हे भाषे विषय ठेवून गणित व शास्त्र इंग्रजी माध्यमातून शिकवण्याची व्यवस्था करावी. आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मी जाकीर सिकलगार, महामायनॉरिटी NGO फोरम या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. गेली 5 वर्षापासून अल्पसंख्याकांच्या अनेक समस्या ज्या आपण आता व्यक्त करतायत, अनेक समस्या आहेत त्या एकदम मोजता पण येणार नाही अशा समस्यावर आम्ही काम करतो आहे. याच्यामध्ये पहिली जी अडचण होती की जिल्ह्याला जिल्हा अल्पसंख्याक कक्ष नव्हता. तो गेल्या वर्षी जिल्हा अल्पसंख्याक कक्ष सुरू झालेला आहे आणि त्याचा अधिभार जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्याकडे दिलेला आहे. आणि अशाच पद्धतीचं राज्यामध्ये देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरला सुरू झालेलं आहे. म्हणजे आता कुठंतरी अल्पसंख्याकांचे प्रश्न सुटण्यासाठीची जी यंत्रणा पाहिजे होती ती यंत्रणा उपलब्ध झालेली आहे. परंतु आज आम्ही जे निवेदनं दिली त्या निवेदनामध्ये प्रमुख होतं की जिल्हा अल्पसंख्याक कक्ष हा कार्यक्षमतेनं चालला पाहिजे. जिल्हा अल्पसंख्याकाची जिल्ह्याला एक समिती असते, विकास समिती, त्या समितीच्या तिमाही बैठका पंतप्रधानांच्या 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रमाप्रमाणे व्हायला पाहिजे. त्या होताना दिसत नाही आहेत. त्याचा आढावा घेतला आम्ही आज इथे येऊन आणि त्यांनाही निवेदन दिलं की या तिमाही बैठका जर तुम्ही रेग्युलराईज केल्या, नियमित केल्या तरच अल्पसंख्याकांचे प्रश्न घेऊन लोक येतील. आता अल्पसंख्याक कक्ष इथं आहे,
परंतु जिल्हा अल्पसंख्याक अधिकारीची पाटी जर नसेल तर त्यांनी कुणाकडे जायचं, तो 10 ठिकाणी विचारणार आणि ह्या अधिकारी नाही ते अधिकारी नाही समजून तो परत जाणार. त्यामुळे आम्ही त्यांना की जिल्हा अल्पसंख्याक अधिकारीच्या कक्षाला पाटी लागली पाहिजे. अल्पसंख्याक कक्षाची पाटी इथं लागलेली आहे, त्याच्याबद्दल इथल्या प्रशासनाचं आम्ही अभिनंदनही केलेलं आहे. परंतु तिमाही बैठका जर झाल्या तर प्रश्न सुटतील. अजून त्याच्याशिवाय आम्ही एक मागणी केलेली आहे की दरवर्षी 18 डिसेंबर हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आदेशाने अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करायचा असतो आणि त्या दिवशी अल्पसंख्याक समाजातील जे 6 प्रवर्गाचे लोक आहेत, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, त्या लोकांना घेऊन एक 2-4 तासाचा दिवसभराचा कार्यक्रम यांनी घ्यायचा आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये अल्पसंख्याकांचे हक्क आणि अधिकार संविधानाने काय दिले ह्याच्याबद्दल निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ह्याही शालेय लोकांकडून, शिक्षण संस्थांकडून करून घ्यायच्या आहेत आणि त्याची एक सभा घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट, अल्पसंख्याकांना संविधानाने काय अधिकार दिले याच्याबद्दलही जनजागृती झाली पाहिजे, माहितीपर व्याख्यान झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अल्पसंख्याकांचे हक्क अधिकार होत असताना पंतप्रधान 15 कलमी काय आहे, त्याच्यातली 15 कलमं कोणती, अल्पसंख्याकांना राज्य शासनाच्या 26 योजना आहेत आणि केंद्र शासनाच्या 21 योजना आहेत. पण ह्या 26 आणि 21 जवळपास 50च्या वरच्या ज्या योजना आहेत, त्या योजना जर माहीत नसतील समाजाला तर ते कसं होणार. तर त्या योजनांची जनजागृती, त्याची माहितीपर कार्यशाळा अशी त्या दिवशी त्यांनी घ्यायची आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कार्यरत करण्यासाठी आम्ही निवेदन दिलं. 8 नोव्हेंबरला आम्ही सुरू केलेला, 11 नोव्हेंबरला नागपूरमधून सुरू केलेलं अभियान आज 31वा जिल्हा आहे. आम्ही रोज एका जिल्ह्यात जाऊन आम्ही या निवेदन देतो आहे आणि त्याच पद्धतीने हे मंत्री महोदयांनाही आम्ही यांच्या थ्रू निवेदन देतो आहे. अल्पसंख्याक मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनाही आम्ही निवेदन करतो आहे की खाली थोडं जिल्हा प्रशासनाला थोडं जागृत करा. आणि महत्त्वाची सगळ्यात आम्ही मागणी जी केलेली आहे, अल्पसंख्याक मंत्रालयाला एक जे तोकडं बजेट मिळतं ते बजेट जिल्ह्यापर्यंत पोहोचत नाही किंवा एखाद्या गावापर्यंत पोहोचत नाही, मोहल्ल्यापर्यंत पोहोचत नाही. ते बजेट पोहोचण्यासाठी हे यंत्रणा कार्यरत राहिल्या तरच बजेट संपेल आणि बजेट संपलं तर नवीन वाढीव बजेट मिळेल. आदरणीय सर, आपल्याबद्दल आपण काय करणार? नाही, त्याच्याबद्दलही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की एकतर शासन नियोजन करते पण शासन निधी उपलब्ध करत नाही. दरवर्षी अर्ज मागून घेते फक्त आणि त्या अर्जाची पूर्तता झालेली नाही. तोही आम्ही त्यांच्याकडे प्रश्न मांडलेला आहे. आणि हे करत असताना निधीशी मी जे आता म्हटलं तुम्हाला, अल्पसंख्याक प्रवर्ग हा एकूण लोकसंख्येच्या जवळपास 18 ते 20% आहे. परंतु एकूण बजेटच्या त्याला 1% बजेट दिलं जातं. म्हणजे आमच्या मागणी इतका सुद्धा निधी आम्हाला दिला जात नाही. पण एकूण मागणी किती आहे, काय किती आहे, याच्यासाठी टाटासारख्या संस्थेने याचा अभ्यास सर्वेक्षण केला पाहिजे किंवा सामाजिक संस्था, अनेक विभाग जे मंत्रालयाचे असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे विभाग आहेत ते सामाजिक संस्थांना घेऊन काम करतात. आम्ही ती मागणी केली आहे की तुम्ही या जिल्ह्यातील अल्पसंख्याकांच्या सामाजिक संस्थांना सोबत घ्या आणि काम करा, तर तुम्हाला जिल्ह्याला लागणारा निधी किती आहे, तो आला का नाही आला, का आला नाही, याची तरतूद करता येईल. त्यामुळे हे प्रशासन गतिमान म्हणायचं आहे, फक्त गतिमान प्रशासन काही दिसत नाही. प्रत्येक मंडळाला वाढून निधी मिळालेला आहे. आपल्या अल्पसंख्याक निधी मिळाला आहे का निधी वाढून? अल्पसंख्याक निधीच्या बाबतीत जर सांगितलं तर 2020ला आम्ही हा पाठपुरावा सुरू केला. त्यावेळेला राज्याला 387 कोटीचा बजेट होता. या वर्षीचा बजेट 1200 कोटी झालेला आहे. आम्ही दरवर्षी वाढीव मागणी करतोय, आम्हाला लोकसंख्येच्या आणि मागासलेपणाच्या आधारावर निधी मागतोय. असा जर म्हटलं तर हक्काचा निधी आमचा राज्याचं गेल्या वर्षीचं बजेट 6 लाख कोटीचं आहे. तर त्याच्याप्रमाणे आम्हाला 5% जरी निधी दिला तर 30,000 कोटी आम्हाला भेटू शकतात अल्पसंख्याकांना. पण आम्हाला 3,000 कोटी पण नाही आहे. आमचा बजेट 1200 कोटी आहे. तर मुळात आमचं बजेट वाढला तर ह्या सगळ्या समस्या सुटतील आणि त्याच्यासाठी आमची प्रसंगी हायकोर्टात जायची तयारी आहे. धन्यवाद. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये तरुण तडफदार समाजसेवक मोईज अन्सारी आजच्या अल्पसंख्याक विभागाच्या अडचणीबद्दल 2 शब्द आमच्या चॅनलला बोलते. हा बोला. महाराष्ट्रात 4 अल्पसंख्याक जिल्हे आहेत, परभणी, वाशिम, हिंगोली आणि बुलढाणा. परभणी हे बहुल अल्पसंख्याक जिल्हा आहे. परभणीमध्ये उस्मानभाई वगैरे काम करतात आणि महाराष्ट्र लेवलला मायनॉरिटी NGO फोरममधून जाकीर साहेब काम करत आहेत. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा कार्यक्रम आता जिल्हाधिकारी, प्लॅनिंग, नियोजन अधिकारी यांना सगळ्यांना बोलणं झालं. त्याच्यामधून असा समोर आला की अंमलबजावणी होत नाही. कोणत्याही फंड अलॉट केला तरी अंमलबजावणी होत नाही, तर ते निधी परत जातो किंवा राहून जातो. आणि आपल्या देशाला महासत्ता करायचा असेल तर मायनॉरिटीला मागे ठेवून देश हे महासत्ता होऊ शकत नाही. महासत्ता करायचा असेल तर अल्पसंख्याक, SC, ST, OBC सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल. हे सगळं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.